थँक्यू. खरं तर कपिल शर्मांच्या शोमध्ये ही पहिली मराठी फिल्म आहे आणि ती सैराट आहे, तर खूप खूप छान वाटतं. आणि इथं येऊन आम्ही खूप धमाल केली, आम्ही खूप हसलो आहे. आम्ही प्रमोशन करत होतो आणि इथं आल्यावर काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स मिळाला, तर खूप मजा आली. कपिलचा शो आपण एरवी टीव्हीवर बघतो तेव्हा खळाळून असतो हे असतो, तू त्यांना भेटण्याचा अनुभव तुझा कसा होता? खरं आम्ही त्यांना आधी टी व्हीवरती बघायचो, पण प्रत्यक्षात समोर भेटलं तर खूप ते खरंच असं खूप हसवतात आणि खरंच मजा आली इथे येऊन. सगळ्यांनी झिंगाट गाण्यावर आतमध्ये डान्स केला, तर आतापर्यंतच्या शोमध्ये तू वेगळ्या प्रकारे नाचताना पाहिले, पण इथला डान्स बघून तुला कसं वाटलं? आता झिंगाट गाणंच असं आहे की लागलं कोणी आपल्या आपल्या तालावर नाचते, तर खरंच इथं खूप म्हणजे खूपच मजा आलेली आहे येऊन. नागराज सर वगैरे हे सगळे तुम्ही आता वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या ठिकाणी प्रमोशनच्या निमित्ताने भेटतात, लोक आता तुम्हाला सगळे भेटायला बोलवत आहेत, हे बोलवत आहेत. पण या निमित्ताने जे ऑडियन्स होतं आणि या लोकांसमोर तुम्ही जेव्हा हे केलं, सगळ्यांसमोर गेलात, तर कसं वाटतं? कारण का आता पहिल्यांदाच असं होणार आहे की तुम्ही सगळे हिंदी प्रेक्षक पण तुम्हाला पाहणार आहे. फक्त इतके दिवस महाराष्ट्रातच केस होती, आता भारतभरातली लोक तेच मी म्हटलं की पहिलीच मराठी फिल्म इथं आली आहे, तर खूप छान वाटते. मी अजून काय नाही. थांब थांब. हमारी पहली मराठी फिल्म है जो कपिल शर्मा के शो में आ रही है, तो बहुत अच्छा लग रहा है. यहाँ के हम बहुत हंसे और कुछ अलग एक्सपीरियंस था, तो मज़ा आया था. कुछ अलग लगा कपिल के शो में, क्योंकि टीवी में देखा हुआ है, पॉपुलर शो है. कैसा रहा होल एक्सपीरियंस? एक्सपीरियंस तो पता मतलब मैं एग्जैक्टली नहीं बता पाऊँगी, पर हम इतना हंस रहे थे और एंजॉय कर रहे थे, तो मैं पता नहीं, हम अपने अपने कुछ मूड में थे तो. मला तर कधी वाटलं नव्हतं, कारण आजपर्यंत फक्त टी व्हीवर बघत होतो कपिल शर्माचा शो. खूप भारी वाटते आणि अभिमानाची गोष्ट आहे की पहिली मराठी फिल्म अशी जी कपिल शर्माच्या शोमध्ये जाऊन आली आहे. सो खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी, भारी वाटते मला खूप. हो, खूपच मस्त. म्हणजे थोडं घाबरून गेलो होतो, नर्वस होतो, म्हणजे काय तिथं स्टेजवर एवढा मोठा म्हणजे शो आहे, तिथं जाऊन कसं वाटेल काय, त्यामुळे थोडं कन्फ्यूज होतो. खूप छान वाटलं, मस्त धमाल केली आम्ही, मजा आली, खूपच मजा आली. हो, झिंगाटवर आजपर्यंत सगळेच नाचत होते, पण एवढ्या मोठ्या स्टेजवर नाचतो खूप भारी गोष्ट आहे. सगळेजण नाचले, आमच्यासोबत पण सगळ्यांनी एन्जॉय केलं, मजा आली खूप. आतापर्यंत फक्त महाराष्ट्रातलाच ऑडियन्स तुम्हाला बघत होता, पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपूर्ण देशातले लोक तुम्हाला बघणार आहेत, तर कुठेतरी असं त्याच्याबद्दल म्हणजे ही फिलिंग खूप मस्त आहे. कारण आता मी बघितलं महाराष्ट्रात तर चांगला रिस्पॉन्सच आहे, पण महाराष्ट्राच्या बाहेर पण म्हणजे हैदराबाद असेल, काश्मीर असेल, कोलकाता, इथं सगळेच. त्यानंतर दुबईला जाऊन आलो, तिथं पण खूप मस्त रिस्पॉन्स होता. आणि आता ह्या शोच्या मार्फत सगळ्यांपर्यंत आम्ही पोहोचतो आहे, ही पण खूप छान गोष्ट आहे. मला सगळ्यांचं भारी वाटतं. एक शेवटचा प्रश्न विचारते, 80 करोड सिनेमाने कमावले आहेत, तर त्याच्यावर काय वाटतं? म्हणजे पहिला मराठी सिनेमा ज्याने 80 करोड कमावले. सैराटने आता सगळेच रेकॉर्ड मोडले, जवळ 85च्या पुढं 85पर्यंत गेलेला आहे. तो मराठी सैराट रेकॉर्ड मोडल्यामुळे मला भारी वाटते. आणि विशेष म्हणजे ही फक्त नॉन मराठी माणसांनी पण बघितली ही फिल्म, त्यामुळं ही मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. विचारायचं तुला? हिंदी में क्या कहना चाहिए? फर्स्ट मराठी मूवी कपिल के सेट. बहुत अच्छा लग रहा है, मतलब बहुत अच्छा लग रहा है. मतलब इसी फर्स्ट मूवी जो कपिल शर्मा के शो में आ रही है. मतलब आपने मराठी में देखा होगा चला हो दे शो के शाहरुख खान आया था, वैसे हम सब टीम मिलके कपिल शर्मा के शो में जा रहे हो. सो बहुत अच्छा लग रहा है. तो कभी ऐसे सोचा था कपिल के शो में, जब उनके शोज आते थे एक तरह से, तो कभी सोचा था? कभी सोचा तो नहीं था, मतलब इनके शो में शायद मुझे ऐसा भी नहीं लगता था मैं कभी देखने भी जाऊँगा, ये भी कभी सोचा नहीं था. तो भी डायरेक्ट शो में जा रहा हूँ. इतने सारे प्रमोशंस हुए, इवन दुबई में भी प्रमोशंस हुए, लेकिन यहाँ पे प्रमोशन करना कितना? मतलब महाराष्ट्र में. महाराष्ट्र में थे, दुबई में आप गए थे हाँ, प्रमोशंस के हाँ लिए, जी. तो अभी कपिल के शो में प्रमोशंस करे तो कितना अलग रहा, या फिर ऑडियंस से कितना कनेक्ट हो पाता? कनेक्ट तो बहुत हुआ. मतलब मुझे तो मज़ा आया सब करके, मतलब जो हमने मस्ती की सब किया, तो बहुत मज़ा आया मुझे. कपिल को कुछ मराठी सिखाई? नहीं, वो तो पहले से ही सीखे हैं जो सीखे. हमने तो कुछ नहीं, हमारे साथ दोस्तों ने झिंगाट किया. थँक्यू. आम्ही सिनेमात तर तुम्ही झिंगाटवरती काय डान्स केलं ते बघितलं. आज तुम्ही कपिल शर्माच्या शोमध्ये आल्या, त्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे, लोकांनी मोबाईलवर पाहिलं, टीव्हीवर फार पॉप्युलर शो आहे. ह्याच्यामध्ये सैराटचं प्रमोशन करून तुम्हाला कसं वाटलं? त्यानिमित्त त्यांना खूप भारी वाटलं सैराटचं प्रमोशन इथं पाहून. आणि झिंगाटमध्ये तर मजा आलीच, आणि कपिल शोमध्ये अजून जास्त मजा आली. कारण आजपर्यंत जो शो आम्ही टी व्हीवर पाहिला, तो साक्षात आम्हाला अनुभवायला मिळाला, त्यामुळे खूपच मजा आली. आणि मला सांग
तू गाण्यात झिंगाटपूर्वी म्हणत होता जाळं दूर संकटच काढलं, तसं आज पण काढलं का नाही? हो हो, खूप दूर निघाला. जाळ तर निघाला पण दूर बी नाही. सगळं निघालं. कपिलला लहानपणापासून बघत आलं तर कधी वाटलं होतं की त्याला भेटू आणि आज ते स्वप्न पूर्ण झाले, तर त्याला बघून काय? मी तर खरं सैराटमध्ये येईल हीच विचार केला नव्हता. कपिल ती ही तर गोष्टी खूप लांबच्या होत्या माझ्यापासून. तर खूप भारी वाटते. मला तरी विश्वास बसत नाही आजसुद्धा की बाबा मी त्यांच्या शोला आलो आहे, त्यांचा शो पाहिला आहे मी, किंवा त्यांच्यासमोर आम्ही नाचलो आहे, त्यांच्याबरोबर खूप गप्पा गोष्टी मजा केली. ह्या गोष्टीवर खरंच विश्वास बसत नाही माझा. इतकी लोक त्या माणसाला भेटतात, त्याला भेटतात, तो फोटो काढायला, आज त्याच्याबरोबर तुम्ही प्रत्यक्ष एक अख्खा एपिसोड शूट करता. काय वाटतं त्यांना भेटून, कसं वाटतं मला, माणूस कसा वाटतो? चांगला नाही, माणूस खूपच चांगला आहे तो. आम्हाला टी व्हीवर बघतानाच माणूस चांगला वाटत होता. पण साक्षात आज पण हसवतात खूप. हो, रिअलमध्ये ते खूप हसवतात. खूप भारी वाटलं आज इथे येऊन. आणि घरी मूड नसला तर कपिल शर्माचा शो बघायचो आणि चला हवं उद्या पण बघायचो. पण आज स्वतः आम्ही इथं होतो तर खूप भारी वाटलं आम्हाला शोमध्ये काम हे करताना. नागराजला जसं अनेक गोष्टी करतो, तुम्हाला अनेक गोष्टी त्याने शिकवलेल्या आहेत. वकीलमध्ये तो उत्स्फूर्तपणा आहे. हो. तो उत्स्फूर्तपणा तुम्हाला जेव्हा त्याच्याबरोबर हे केलं तेव्हा तो जे असं पूर्ण हसून लोटपोट करतो की नाही? हो, खूप. आणि जोक प्रत्येक गोष्टीत जोक असतो त्यांच्या, ते नंतर कळतात थोड्या वेळाने, पण चांगलं हसवतात. त्याचा निष्क्रिय स्वभाव आवडला म्हणजे. हां, हो. या निमित्ताने सगळी टीम पुन्हा एकदा एकत्र मंचावर, म्हणजे तुम्ही पार्टीला जसं रिंगणा गेला तसं कार्यक्रमाच्या निमित्ताने यावेळेस करायला मिळतं. कसं वाटतं मुळात त्यानंतर पुन्हा सगळी टीम एकत्र या कार्यक्रमासाठी स्टेजवर, ती एक मजा वेगळी होती का? हां, खूप भारी. झिंगाटवर डान्स केला, इतकं भारी वाटलं. आणि झिंगाट म्हणलं तर काय आम्ही सुटतोच, मग थांबत नाही. तर भारी वाटलं. हो, चांगलं वाटतंय. म्हणजे मागे शाहरुख हवाई अयोध्येमध्ये आला होता आणि आता आम्ही इकडे आलो. ते साठलोट चांगलं चाललं आहे मला वाटतं. आणि मजा येते. म्हणजे मराठी त्याही अर्थानं अपग्रेड होते, पाऊल पुढं पडते की शाहरुख खान हवाई अयोध्यासारख्या रिजनल शोमध्ये येतो आणि एक रिजनल फिल्म अशा नॅशनल टी व्हीवरती किंवा एका नॅशनल आणि खूप पॉप्युलर असलेल्या कपिल शर्माचा खरं तर मी पण फॅन आहे, आणि अशा शोमध्ये मराठी फिल्म जाते किंवा त्यांना निमंत्रण येते, तर आनंदाची गोष्ट आहे. हो, माझं अजून बोलणं झालं नाही ॲक्च्युली तसं, पण काय माहीत आता, आवडली ही गोष्ट छान आहे. नॉन मराठी लोक सुद्धा आता दखल घ्यायला लागले आहेत सिनेमाची. जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा समजलं की कपिलच्या शोतर्फे आमंत्रण दिलं गेलं, तर त्यावेळेस एक रिॲक्शन काय होतं? छान वाटलं. म्हणजे एकदम अरे वा, या विश्वास आधी बसला. हा विश्वास म्हणजे मला वाटलं की मी तुझ्याकडे बघून बोलू इकडे. अच्छा, म्हणजे मला आश्चर्य वाटलं की हिंदी शो आहे, नॉर्मली हिंदी फिल्म्स तिथे प्रमोट केले जातात किंवा त्यांना बोलवलं जातं, पण मराठीतली पहिली फिल्म कदाचित असावी सैराट, मला माहीत नाही नेमकं, पण बोलवलं तर नक्कीच आश्चर्य आणि आनंद वाटला मला. कपिल हा जो माणूस आहे हा देखील प्रचंड कष्टात नंबर आलेला आहे. माणूस म्हणून तुम्हाला कसा वाटतं? कपिल काय वाटतं? आता मी पर्सनली त्यांना ओळखत नाही, पण त्यांच्या शोमधून त्यांचा जो एकूण म्हणजे त्यांची ओळख आहे मला, आणि ते ज्या पद्धतीने बोलतात, खरं तर एखाद्याची म्हणजे नाही का एखाद्याचा पाय ओढत असतानाही त्यांना काळजी असते असं जाणवतं, आणि माणसाचं नेमकं आकलन आणि त्यातला विपर्यास ते ज्या पद्धतीने शोधून काढतात, तर मजा येते. आणि हसता हसता बऱ्याचदा अंतर्मुखही व्हायला होतं, त्यामुळे मला आवडतो. आणि तो इतका हसमुख माणूस आहे, इतका म्हणजे छान माणूस आहे, हे मस्त वाटतं मला. त्यांच्याबद्दल जास्त खरं बाकीचं पर्सनल माहीत नाही, पण नक्कीच भारी असावं त्यांचे जेवढे शो मी बघितलेत. आणि जेव्हा कधी बोर होतं, मी टी व्ही घरी माझ्या नाही, पण मी यूट्यूबवर त्यांचे शो बघत असतो, बघायचो मी कॉमेडी नाईट्स. तर छान, एकदम भारी माणूस आहे. शेवटचा प्रश्न विचारते. सिनेमा सैराटने 80 कोटी कमवले आहेत, मराठीतली पहिली फिल्म आहे, तर त्याच्यावर आता हा पण एक आणखी एक माइलस्टोन आहे की 80 कोटी कमवले, आणि अजूनही ती 5व्या-6व्या आठवड्यात आहे, अजूनही थिएटरमध्ये लोक बघतायत आणि सगळ्यांना आवडते. अजूनही मला फोन मेसेज देत आहेत, आणि भारी वाटते की 50 कोटी करील तर खूप मोठी गोष्ट होईल असं वाटत होतं, पण आता एक एक करत करत तिनं 80च्या पुढं पण आता पल्ला गाठलेला आहे. तर डिरेक्टर म्हणून खूप भारी वाटतं. तुला ठरवू का मी? आणि फुल धमाल केली होती, त्यानंतर या मंचावर सगळेजण एकत्र तुमची अख्खी टीम बऱ्यापैकी सगळेजण आहात आणि धमाल करत, तर कसं वाटलं मला? आता मी हे भविष्यातलंच बोलू ना, म्हणजे बाकीचे वेगळे बोललेत, मी वेगळा बोललो.
इथं स्टेजवर काय करू नाही सगळ्यांसोबत आज पुन्हा एकदा टीम सगळी एकत्र येते आणि धमाल केली आतमध्ये अच्छा. असं वाटलं मला पुन्हा एकदा एकत्र म्हणजे छानच वाटणार आता, कारण की कपिल शर्मा ज्या पद्धतीचे ते व्यक्तिमत्व आहे त्यांच्यासोबत मजाच येते आणि आम्ही सगळ्यांनी धमाल केली आहे. आणि हां, जाळ दूर संकट हिंदीत. थँक्यू. सर रिकॉर्ड पे रिकॉर्ड किया है, जैसे कि पहली मराठी मूवी है जो कपिल के शो में आई है, तो फर्स्ट रिएक्शन क्या हो मतलब बहुत अच्छा लग रहा है कि मराठी मूवी होके भी एक नेशनल जो टीवी है उस पर एक जो इतना पॉपुलर शो है, इतनी पॉपुलर हस्ती है कपिल शर्मा और उनके शो में हमें इनवाइट किया गया है, तो ये बहुत खुशी की बात है. और सैराट हर किसी को पसंद आ रही है और कपिल शर्मा भी उससे बच नहीं पाए, तो अच्छा लगता है. नेशनल अवार्ड से लेके 80 करोड़ तक का क्या थे, सोचा था ऐसे? देखिए, कुछ हद तक सोचा तो ज़रूर था कि लोगों को ये फिल्म पसंद आएगी, क्योंकि जब स्क्रिप्ट का पहला नरेशन हुआ था तब से लेके उसके अलग अलग जो प्रीमियर या और प्रीव्यू शो हुए थे, बर्लिन में जो शो हुआ था, तब भी मुझे एक गट फीलिंग आया था कि ये फिल्म ज़रूर लोगों को अच्छी लगेगी. और अभी उसको असल में ये होते हुए देखता हूँ तो बहुत खुशी होती है.